नमस्कार मित्र हो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्र हो, नवनवीन जी माहिती माझ्याकडे प्राप्त होते ते आपल्यापर्यंत पोहोचवणे, म्हणजे काही जनरल बेसिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचणे हा माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असतो. मित्र हो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती. मित्रो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे ग्राहक हक्क. ग्राहक हक्क. ग्राहक म्हणजे काय? आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो किंवा कोणतीही सेवा वापरतो, म्हणजे सर्व्हिस, म्हणजे जनरली आपण वस्तू खरेदी करणे. वस्तू खरेदी करताना आपण ती मग किराणा असो, स्टेशनरी असो, हार्डवेअर असो, कार खरेदी असो, बाईक खरेदी असो, कोणतीही जनरल कोणतीही खरेदी आपण करत असो तर आपण ग्राहक आहे. आणि जसं सर्व्हिस म्हणजे आपण बसने प्रवास करत आहे, ट्रेनने प्रवास करत आहे, फ्लाईटने प्रवास करत आहे, किंवा इतरत्र आपण बँकेमध्ये व्यवहार करतो आहे, किंवा कोण्या कंपनीची आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो आहे. तर ही सेवा जी आहे आपण त्यांची घेतो आहे, त्यांचेसुद्धा आपण ग्राहकच आहेत मित्र. तर आपण पैसे देऊन कोणतीही वस्तू खरेदी करतो, आपण कोणतीही सेवा वापरतो, तर आपण एक ग्राहक आहे. त्यामुळे आपल्यासाठी सुद्धा काही हक्क आहेत. आपले जे हक्क आहेत त्यालाच ग्राहक हक्क म्हणतात. मित्र हो, आजचा व्हिडिओ आपण ग्राहक हक्क, म्हणजे स्पेशली आजकाल फसवणुकीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बरेचशा प्रॉडक्टबद्दल आपल्याला योग्य ती माहिती ही दुकानदारातर्फे देण्यात येत नाही. बरेचसे वादविवाद होतात. किमती, त्याची क्वालिटी याबद्दल बरेचसं आपल्याला माहिती नसते, किंवा माहिती असलं तर दुकानदार त्याची आपल्याला पूर्णतः माहिती उपलब्ध करून देत नाही कोणत्याही प्रॉडक्टची. या सर्व गोष्टी ग्राहकांच्या फायद्याच्या राहाव्या याकरिता काही ग्राहक हक्क दिलेले आहेत. मित्र हो, कोणत्याही वस्तू आणि सेवांच्या मार्केटपासून संरक्षण बचाव करण्याचा ग्राहकांचा हक्क आहे. ते त्यांच्या हिताचे आहे मित्र. जसे की ते खरेदी करत असलेल्या वस्तूची गुणवत्ता, त्याची क्वांटिटी, क्वालिटी, त्याची प्राईस, किंमत, या सर्वाबद्दल त्याला माहिती असणे हा ग्राहकांचा हक्क आहे मित्र. ग्राहक ही अशी व्यक्ती आहे मित्र जी पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा खरेदी करते. म्हणून कोणतीही वस्तू किंवा सेवा याचं डिझाईन जे आहे ते ग्राहकांच्या अपेक्षेनुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक ही अशी व्यक्ती आहे की ती पुनर्विक्रीसाठी म्हणून वस्तू खरेदी करत नाही, ती त्याच्या उपयोगासाठी वस्तू खरेदी करतो. म्हणून ग्राहकाचं हक्क म्हणजे संरक्षण हे होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक पैसे देऊन वस्तू खरेदी करतो, यावर खूप मोठी अर्थव्यवस्था, भांडवलशाही म्हणजे निर्भर करते. म्हणजे ही जी अर्थव्यवस्था चालते ती ग्राहकाच्या पैशातूनच चालते. म्हणजे एक सायकल असते मित्र हो. ग्राहकाने खरेदी केलेला पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था आपल्या राज्यात, देशात निर्माण करतो. म्हणून ग्राहकाचं संरक्षण आणि ग्राहकांचे हक्क हे अबाधित राहणं खूप आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण 1986च्या कायद्यानुसार मित्र हो, ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यामध्ये सहा हक्कामध्ये पहिला आहे मित्र सुरक्षेचा हक्क. दुसरा आहे माहितीचा हक्क.
तिसरा आहे निवड करण्याचा अधिकार. चौथा आहे तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क. पाचवा आहे तुमची तक्रार करण्याचा आणि निवारण करण्याचा हक्क. आणि सहावा आहे मित्रांनो ग्राहक हक्क संरक्षणाचा अभ्यास करण्याचा अधिकार. हो, सध्या आपल्या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 हे 2 कायदे अंमलात आहे, अस्तित्वात आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा 24 डिसेंबर 1986 रोजी अंमलात आला आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 20 जुलै 2020 पासून अंमलात आलेला आहे. मित्र हो, आपली फसवणूक झाल्यानंतर आपण ग्राहक मंचाकडे आपण जर गेलो, जिल्हा ग्राहक निवारण मंचाकडे, तर आपल्या तक्रारीचं निवारण हे त्यांना 90 दिवसाच्या आत करावं लागते. आणि ग्राहक संरक्षण म्हणजे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा जो अध्यक्ष असतो ते आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी असतात. आणि जिल्हा ग्राहक आपलं जे जिल्हा ग्राहक निवारण मंच जो असतो याची जी परिषद असते, या परिषदेचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. परंतु अध्यक्ष हे मान्य जिल्हाधिकारीच राहतात जिल्हा ग्राहक निवारण मंचाचे म्हणजे परिषदेचे. मित्र हो, ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे मी जी तुम्हाला सांगितलेली आहे. 90 दिवसाच्या आत आपल्या तक्रारीवर त्यांनी निर्णय देणे हे खूप आवश्यक असते. म्हणजे हे सरकारने बंधनकारक केलं आहे की आपली तक्रार दाखल ग्राहकाची तक्रार दाखल झाली त्यानंतर 90 दिवसाच्या आत आपल्याला त्यांनी निर्णय देणे अत्यंत बंधनकारक आहे. मित्र जर तुम्हाला जिल्हा ग्राहक मंचाचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही राज्य आयोगाकडे जाऊ शकता. राज्य आयोगाचा मान्य नसेल तर केंद्रीय आयोगाकडे, केंद्रीय ग्राहक आयोगाकडे सुद्धा तुम्ही आपली तक्रार दाखल करू शकता. मित्र हो, ही एक बेसिक इन्फॉर्मेशन होती. हल्ली बऱ्याचशा सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्या आहेत, तुमची फसवणूक होते. किंवा त्याचप्रमाणे आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो, कोणा शोरूमला जातो, आपण तिथून काही खरेदी करतो, तिथे आपली फसवणूक होते. म्हणून या सर्व बाबी किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना कोणती सर्व्हिस वापरताना बरेचदा आपल्या सोबत अशा फसवणुकीचे गुन्हे आपण प्रत्येकदा आता न्यूजपेपरला, टेलिव्हिजनला बघत आहे आपण मित्र. तर त्याकरिता ग्राहकांचे हक्क काय आहे याबद्दल जागरूकता व्हावी याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्र हो, जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती. मित्र हो, धन्यवाद. ही होती एक बेसिक इन्फॉर्मेशन ग्राहक हक्काबद्दलची. मित्र हो, जर तुमची कुठे अशी फसवणूक होत आहे तर आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 याची मदत घेऊन आपण. आणि मित्र हो, ही जी फी वगैरे आपल्याकडे आकारली जाते ही ग्राहकांना परवडणारी सरकारने बरोबर ठरवून दिलेली आहे. मित्र हो, की ग्राहकांनाही जास्त त्रास झाला नाही पाहिजे, त्यांच्यावर जास्त भुर्दंड पडलेला नाही पाहिजे, म्हणून ही फी अत्यल्प आहे. मित्र हो, म्हणून तुमची जर कुठे फसवणूक होत असेल तर नक्कीच आपण ग्राहक निवारण कक्षाकडे, ग्राहक निवारण परिषदेकडे, ग्राहक मंचाकडे आपली तक्रार दाखल करणे खूप आवश्यक आहे. मित्र हो, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये.